माझं सौभाग्य भाग 34. मधुरा त्याला बिलगून झोपली होती. तिचा 5चा अलार्म वाजला. त्याने तिला आवाज जायच्या अगोदर बंद करून घेतला. 6ला जाग आल्यावर तिने पटकन उठून आवरायला घेतलं. ती नेहमीची कामं करू लागली. काल थोडा ओरडा पडल्यामुळे आज साडी न नेसता बांधणीचा ड्रेस घातला होता. भजन सुरू केलं होतं. बाबा ऐकत होते. आजही ती सगळ्यांना अहोजाहोस म्हणत होती. सगळ्यांच्या पायाही पडली. हिचं भूत अजून उतरलेलं नाही. सुई अजून तिथेच अडकली असं वाटतंय. नील म्हटला, हो ना, मला तर भीतीच वाटते हिची. कधी पलटेल सांगता येत नाही. आधी तर लाल्या, नंतर अश्विनी, आता अजून काय. आशू म्हणतो, माझ्या डोक्यात ना एक प्लॅन आहे. हिला परफेक्ट बनायचंय ना, मग आपण बनवूयात. मोठं ट्रीट करायचं असं वाटतं ना, मग असंच करू. तिच्या होकारात होकार भरू, पण आपल्या स्टाईलने. ग्रेट विकी, मिशन चालू का मग? बायगा ऊट पहाड के नीचे. आशू म्हणतो, येस, मजा करू तिची. नील म्हणतो, हा खूप दिवस झाले ती रडली नाहीये. सॉरी ना विक्रांत, ह्याला सांगा ना, मी मिस करतो यार हे वर्ड्स. आशू हसत म्हणतो, ए हाडाच्या डॉक्टर, गप. ती जर रडली ना तर तुझी हाडं मोडीन मी. विक्रांत म्हणतो, मधुरा, माझा ब्लॅक कोट कुठे आहे ग? मला कोर्टात जायचंय. हा काय इथेच आहे. प्रेस नाही केला का? अशी कशी ग तू? परफेक्ट बनायचंय आणि नवऱ्याचे ड्रेस पण आयन करत नाहीस. अहो द्या, आत्ता करते. आता कुठे? आधीच उशीर होतोय. जाऊ दे, कर आयन पटकन आणि ब्रेकफास्ट लाव. ओके. मधुरा, ए मधुरा, काय झालं आशू भाऊजी? का ओरडताय? मोठ्या दिराला असं बोलतात का मधुरा? काय झालं म्हणून नीट विचारावं. सॉरी, काय झालं भाऊजी? मला ना आज पोहे खायचे. हे थालीपीठं नकोयत मला. लगेच बनवा, मला उशीर होईल. ए मधुरा. हा नील भाऊजी. मधुरा, माझं जॅकेट कुठे आहे? कधीच शोधतोय. काल घर आवरताना कुठे ठेवलंयस का? मला विचारून ठेवायचंस ना. ठीक आहे भाऊजी, मी आणून देते. मधुरा, अजून बन परफेक्ट. आता प्रेस करू, पोहे करू की जॅकेट शोधू? मधुरा, गेलीस तू मधुरा आज. आले आई. हाच चान्स आहे परफेक्ट बनायचा. ती सगळ्यांचं आवरू लागली, अगदी पटपट. आयन करताना मावशींनी आवाज दिला. ती वळायला गेली तसा हात इस्त्रीला लागला. मम्मा. काय झालं बच्चा? अरे कसं काय झालं हे? लक्ष कुठे असतं तुझं? नील, आशू, काय रे, काय झालं? नील पळत आला. इस्त्री पोळली तिला. पटकन क्रीम आण. नीलनी तिला क्रीम लावून दिलं. थोडी जळजळ झाली, डोळ्यात पाणी पण आलं. विक्रांतला स्वतःचाच राग यायला लागला. उगाच तिला सुधरवायच्या नादात तिला पोळलं होतं. तरी तिने सगळं आवरून दिलं. विक्रांत थोडासा रागातच होता. ती येईपर्यंत तो आशूला बोलून तिची काळजी घ्यायला सांगून निघून गेला. आशू, विक्रांत कुठे आहेत? रोज तो तिला सांगून किस करून जायचा. कधीच असा न सांगता जात नव्हता. गेला तो. का? मला न सांगताच गेले? नेहमी तर मला सांगून जातात ना. आज असे कसे काय गेले? मी तर काहीच नाही केलं आज, जेणेकरून ते रागावतील. अगं मधुरा, त्याला उशीर होत होता ना, म्हणून मला आणि मम्मीला सांगून लगेच गेला. तरी पण मला एकदा सांगायचं ना. मी इतकी वाईट आहे का की मला कोणीच महत्वाचं मानत नाही? तिचे डोळे डबडबले होते. आवाज पण रडका झाला होता. आता कधीही रडेल असंच वाटत होतं. ती तशीच बेडरूम मध्ये निघून गेली. कॉलवर आशू, विक्या, कुठपर्यंत पोहोचलाय तू? पटकन घरी ये बरं. का रे, काय झालं? बच्चा ठीक आहे ना? विक्रांतने घाईतच कार बाजूला घेतली. बावळट, तिला न सांगता गेलास. ती खूप हर्ट झालीये. कधीही रडेल असं वाटत होतं. तू जर जास्त पुढे गेला नसशील तर लगेच ये बरं. मला नाही येणार तिला सांभाळता. मला तर निघायचं पण आहे. ऑपरेशन आहे 11 वाजता. बरं ठीक आहे आशू, मी येतो. तोवर तू लक्ष ठेव तिच्यावर. बघ तिला हसवता येतंय का. वहिनी साहेब. मी काय म्हणतो, इकडचं झालं असेल तर माझ्या घरचं पण बघा ना. खूप खराब झालंय हो सगळं. तुम्ही किती परफेक्ट वहिनी आहात ना. ती फक्त त्याच्या प्रश्नाला उत्तरं देत होती. मग खूप दिवस झाले आपण मूवीला नाही गेलोय. आपण आज संध्याकाळी जायचं. तो नवीन SRKचा मूवी आलाय, तो बघूया. व्हॉट्स ए? ए मधुरा, ती बघ पाल. त्याला वाटलं ती घाबरून तरी बोलेल, पण नाहीच. विक्रांत हे सगळं दारातून बघत होता. ती भरलेल्या डोळ्यांनी फक्त सगळ्याला हुंकार भरत होती. बच्चा, त्याने डोळ्यांनीच आशूला जायला सांगितलं. मधुरा, अगं माझा रुमाल कुठे आहे? बघते मी. हा घ्या, इथेच तर होता.
मी जाते, स्वयंपाक बाकी अजून. तुम्हाला उशीर होत असेल ना. ती जाणार तोच तिचा हात धरून त्याने तिला सोफ्यावर बसवलं. थांब इथे. ती नजर खाली घालून तिथेच बसते. काय झालं बोल. कोर्टाची वेळ व्हायला लागलीये. माझं नाव पुकारायच्या आधी मला जावं लागेल. मला नाही काही बोलायचंय. जा तुम्ही. उशीर होतोय ना एवढाच तुम्हाला. मग जा. अरे बाप रे, इतका राग. ठीक आहे, जास्तीत जास्त काय होईल, नावच पुकारलं जाईल ना. वेट. तो त्याच्या असिस्टंटला सांगून पुढची वेळ घेतो. बोल, आता वेळच वेळ आपल्याला. तू का अशी तोंड फुगवून बसलीयस. परफेक्ट सुना अशा वेळ नाही घालवत. वेळेचा सदुपयोग करतात. सगळं कसं पटपट फास्ट मोडमध्ये असतं. तू अशी बसून राहिलीस तर मग अजून त्या बायका म्हणतील ना की नलिनीची सुनबाई काहीच काम वेळेत करत नाही. हा, आवडेल का तुला. यावरही ती काहीच बोलत नाही. डोळ्यातून पाणी गाळणं मात्र सुरू असतं. विक्रांतही अजून टोचून बोलत होता. ए मधुरा, बोल की अगं. ती रडता रडता हुंकार भरते. अशी रडकी सून परफेक्ट नसते. मग सगळे काय म्हणतात की हिला जबाबदारी नीट पार पाडता येत नाहीये. मग कसं करायचं अजून. आता 4ला उठूनच आवरावं लागेल बाबा तुला. साडीच्या ऐवजी आता तर 9वारीच घालावी लागते वाटतं तुला. ए मधुरा, तुझ्या डोळ्यात इतकं पाणी कुठून येतं ग. जरा बाहेर बसून रडत जा, म्हणजे आपल्या बोरचं पाणी तरी वाढेल ना. मी इतकी रडतीये, तुम्ही मला रडू नको म्हणायच्या ऐवजी अजून टोचून बोलताय. तुम्हाला काहीच वाटत नाही का. ती रडत रडत त्याच्याशी बोलत होती. खरं तर त्यालाही वाटत होतं की कधी एकदा तिला जवळ घेऊन शांत करेन, पण परत तिने स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊ नये म्हणून तो तसा करत होता. हो, आणि का सावरू ग तुला. काल आम्ही एवढे बोललो तरी आज तू तशीच करतेयस. मग मी नेहमी म्हणतो ना तुझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये मी सोबत असेन. यामध्ये पण तेच करणार, सपोर्ट करणार तुला मधुरा. तुला मोठं असल्यासारखं ट्रीट करत नाही ना मी, असंच म्हणालीस ना तू. मग मोठी माणसं अशी आसवं गाळत बसत नाहीत. झालं ते लगेच मागे टाकून पुढे जातात. पण मला समजत नाहीये मधुरा. तो काही बोलणार तेवढ्यात ती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. चुप, एकदम चुप. मला मधुरा नाही म्हणायचं. मला नाही व्हायचं मोठं लगेच. तुम्ही माझ्याशी असं नाही वागायचं. मी लहानच ठीक आहे, तुमची बच्चाच ठीक आहे. तुम्ही काहीही म्हणा मला, पण स्वतःपासून असं वेगळं नका करू प्लीज. मी स्वतःला नाही सावरू शकणार विक्रांत. मी मरून जाईन, नाहीतर स्वतःचं काहीतरी करून घेईन. बच्चा, गप्प बसा. एकदम चुप. माझ्यावर रागवायचं नाही. लहान आहे मी तुमच्यापेक्षा. तुम्ही मला न सांगता का गेलात. एरवी तर मी नसले की घर डोक्यावर घेता, आणि मी आज समोर असून तुम्ही मला निग्लेक्ट का केलं. आणि हो, मला नाही व्हायचंय परफेक्ट सून. मी आहे तशीच ठीक आहे. पण तुम्ही जर असं वागलात ना तर बघा, मग कधीच नाही बोलणार मी तुमच्याशी. अरे हो हो, नाही वागणार. तू अशी वेड्यासारखी मध्येच वागतेस, वेगळंच काहीतरी खूळ घेऊन येतेस. मग काय करणार मी. मधुरा, बच्चा म्हणायचं मला, समजलं का. ती त्याची कॉलर धरून त्याला बजावत होती. ओह ओके, माझा सुपर क्यूट बच्चा. हेच तर हवं होतं मला. तुझा हा अल्लडपणा खूप खूप मिस केला मी. बच्चा, आपण जसे आहोत तसंच राहावं. कोणी काही बोललं म्हणून स्वतःला चेंज करू नये. मूळ स्वभावाच्या विरुद्ध जाऊन आपली स्वतःची अशी ओळख राहतच नाही ना. मग लोक काय आहेत बोलत राहतात, कधी चांगलं कधी वाईट. आपण चांगलं ते घ्यायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. जोशी काकू, मावशी, आई, बाकीच्या बायका करत होत्या ना तुझी तारीफ. मग एखादी बाई काही बोलली तर वाईट का वाटून घ्यायचं. अगं नील, आशू, मी, आम्ही सगळे एकत्र मोठे झालो. ते दोघं डॉक्टर आणि मी वकील, म्हणून मला कधीच कॉम्प्लेक्स आला नाही. कारण हे प्रोफेशन माझं पॅशन आहे आणि हे मी मनापासून करतो. त्या दोघांच्या होणाऱ्या बायकांचा कॉम्प्लेक्स तू आत्ताच का करून घेतेयस आणि या सगळ्याचा त्रास का करून घेतेयस. तू तुझ्या प्रोफेशन मध्ये बेस्ट हो, जेणेकरून तुला बरं वाटेल. लोकांचा विचार नसतो करायचा ग. तू जशी आहेस तशीच राहा. हसरी. आणि आईचं काय, आज ओरडते उद्या लगेच गोड बोलते. म्हणून मी मध्ये पडत नाही तुमच्यात. पण असं नाहीये की माझं लक्ष नसतं. तू गोष्टी मनावर घेत जाऊ नकोस ग. इग्नोर करायला शिक. नाही झालं तर नाही झालं घरातलं काम, कोणी तुला फासावर तर देणार नाहीये. घरातल्या कामाचं काय, आज नाही झालं तर उद्या होईल. जास्त लोड नको घेऊस ना परिराणी. मी, आशू आणि नील घासू भांडी. हा सॉरी. चल आता हा अवतार बदल आणि मला छानसं हसून दाखव. विक्रांत तिचे डोळे पुसून तिला जवळ घेतो. विक्रांत, बोल की बच्चा. मला ना शॉपिंगला जायचंय आणि आशू म्हटला मूवीला जाऊ म्हणून.
ती तिचा क्यूट फेस करून त्याला सांगत होती. रडून लाल झालेला चेहरा, फुगलेले गाल, थोडेसे विस्कटलेले केस. तिचं ते गोड निरागस रूप पाहून विक्रांत पूर्ण घायाळ झाला होता. जाऊ ना बच्चा, पण आता मला ऑफिसला जाऊ दे, म्हणजे लवकर येईन. मग संध्याकाळी मूव्हीला आणि शॉपिंगला पण जाता येईल. आता मी जाऊ का? ठीक आहे, जा, ती हसून म्हणते. जातो, पण मला दुसरा शर्ट दे ना. हे बघ, तू रडून रडून कसा केलायस. सगळी लिपस्टिक, काजळ लागलंय याला. असा गेलो ना तर गैरसमज व्हायचा जजचा आणि बाकीच्या लोकांचा. काय ओ, तिने नजर खाली घातली. रडूबाई माझी. विक्रांतने तिचा चेहरा वर केला आणि तिचे केस नीट केले, डोळे पुसले आणि तिच्या नकळतपणे कपाळावर, डोळ्यांवर ओठ टेकवले, गालावर किस केलं. तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतला. तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. विक्रांत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्यालाही शांत वाटत होतं, कारण तिच्या डोक्यातून ते खूळ आता निघून गेलं होतं.